जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सगळ्या प्रेक्षकांचं आपल्या कार्यक्रमात, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे लॅक्मे फुबाई फुन्ने आहे, पॉड बाय फ्रुटी. बऱ्याचशा माणसांचं असं नशीब असतं की त्यांना इतिहास पुन्हा पुन्हा गिरवावा लागतो. तर असंच एक ऐतिहासिक पात्र आता या मंचावरती येणार आहे. बघूयात त्याच्या आयुष्यात कुठला इतिहास त्याला आज पुन्हा गिरवावा लागणार आहे. झालं तुझी हौस भागली. आता बोलतोय मी. ऊन आणि गर्मीनं तापलेल्या रेती बंदरान उघड्या पायानं चालणारा एकला माणूस म्हणजे यो अकबर हल्या डुल्या पाटील. आता ये शीश महलन एकटाच आहे. काय करणार आता, माझं असं वय झालं, माझ्याच्यानं होत नाही. त्यामुळे जोरदार रात्री अपरात्री पोलिओचं डोस द्यायला जात. पण सलीमनं माझं नाव कारलं, असं कारलं आणि पानाच्या गादीवर लावलं. अकबर पान साहेब मला फोन करून सांगतय, दादूस तुझ्यासाठी देवलातून नायकीचं बूट आणलं. ह्याच्या असलं 2 वेगवेगळं आणलं. माझी नायकी दाखवली त्यानं म्हणा. पण आमची अनार खली कवरा रावस माल होता. आवरी देखली, आवरी सुंदर, फिल्म लाईन मध्ये गेली आणि हेअर ड्रेसर झाली. सगळी निघून गेली. जाऊ देत, मी हा एकटा यशीस महालात आज काय पाठवलंय जेवायला. चला, एवढ्या मोठ्या माणसाला भेटायला जायचं तर आधी SMS टाकते. आय वॉन्ट टू मीट यू. आईला डॉल्फिन वर मेसेज आला. कम हिअर, लव यू, हग यू, किस यू. काय माणूस आहे. आता याला फोनच करते. हॅलो, ज्या चोरा फोन कस्टमरला फोन करता तो आता चिंबोऱ्या खातय. थोड्या वेळानं फोन करा. ह्या माणसाने माझा फोन कट केला. आता समोर जाऊन धडकतेच. हा चला. सॉरी तुम्ही चेंज करता का? नाही चेंज नाही करताय. नाही चेंज नाही करत. आमचं तसंच असतंय. सुरक आमचं असंच असतंय. तुम्ही स्टोल काय घातलाय? विजार घाला ना. माझी विजार स्टोल झाली. इट्स व्हेरी बिजार. माझी विजार कुणीतरी चोरली, त्याचा सुरका झाला सुरका. पण मी एकटाच का बोलतोय? कोण हायस तू? ओळखलं नाही सर मला. तू कोण? तरुण वयातली जयललिता? संजय जुमानी? नाही तसं नसतं ते. तसं नाही. देवेंद्र भोजानी? ह्याच्या आईला काय बोलते अगं, ही नाव काय घेते बघ ना. राजू हिरानी? राजू हिरानी काय करते. सॉरी. विश्वास सोहोनी? याच्या असलं कुठली पण नावं घेते. हे नाव आहे माझं. मग काय म्हणतात तुमच्या नावाच्या आधी? हिरानंदानी, झेल्ल सुभानी. झेल्ल सुभानी. आता बोल, तुझ्या जुबानी कोण आहेस? मी? कुहू कुहू बोले कोयलिया, कुहू कुहू बोले. तुला हाऊस आहे का आजार आहे विषयांतर करायचा? एक छोटा प्रश्न विचारलाय मी. हु यू तू? तेच सांगितलं मी. फक्त गाण्यात सांगितलं. काय? माझं नाव सांगितलं मी. कुठं? कुहू. अरे देह केवढा, नाव केवढं. कुहू. बघ माग पुढे काहीतरी सांडलं असेल. कुहू एवढंच कसं असेल? कुहू. मी कुहू. तानसेनची मुलगी कुहू. कोण रे हो तानसेन? ऐकलं रे तानसेन? तानसेन, तुम्ही तानसेनला ओळखत नाही? कोण रे तानसेन? नवरत्नांपैकी एक. तानसेन तुमच्या राज दरबारात गायचा. तानसेन ह्याच्या असला तो होय. सकाळ संध्याकाळ गायचा ह्याच्या. मी रात्री 3ला संपवायचो, हा 3:15 सुरू करायचा ह्याच्या.
अशी ताणायचा आवरा पाऊस पारायचा यरा माणूस त्याच वेड्या कलाकाराची मी मुलगी. बोलो लड़की क्या काम है तुम्हारा मेरे पास. सांगते. संगीता बिजलन. कुणीतरी प्रिंट आउट काढून द्या रे माझ्या नावाची. कुणीतरी प्रिंट आउट. संगीता बिजलन सुभानी. काय काम आहे तुझं माझ्याकडे. मी माझा हक्क मागायला आलीये. माझे बाबा तानसे वारले. तानसेन मेला. बघा चाकर मान्याचा जीव जातो पण शासनाला ते ज्ञातच नसतं. आज कळतंय त्यांना तानसेन मेला. बघा शासन झोपलंय. बघा आवरं लगेच कॅमेरा आल्यावर आवरं करायची गरज नाही. पण मला सांग कसा मेला तान्या. तान्या पहाटे भल्या पहाटे माझे बाबा बसले. त्याला सवयच होती तशी. भल्या पहाटे रियाजाला बसले. रिया. सूर्य जसा वर गेला तसा त्यांचा आवाज तापला. सूर्य आणखीन वर गेला तसा त्यांचा आणखीन आवाज तापला. आणि एक सुंदरशी तान घेतली. तान घेतली आणि श्वास घ्यायचंच विसरले. आणि माझे बाबा गेले. आवरा कॉमेडी मेला तानसेन. अरे तानसेन सारखा माणूस आवरा कॉमेडी म्हणू शकतो. अरे श्वास. अरे तानसेन आवरा कॉमेडी मेला. तुम्ही हसता. सॉरी दुःखद घटना आहे. गेलेला माणूस काय परत येत नाही. पण कशासाठी आली आहेस ते मला सांग. माझ्या बाबांच्या जागेवर अनुकंप तत्वावर मला नोकरीला ठेवा. माझी अवस्था जाम डेंजर आहे. अगं अकबर पान शॉप मधून 15 रुपयाचा धंदा झाला तर रात्री सलीम मला जवला खायला देतो. आई शपथ. काय करणार. मी कुठून देणार तुला नोकरी. असं करू नका. मला नोकरी द्या. अगं हो पण अशी कुठली कला आहे तुझ्याकडे. काय कळतं तुला गाण्यातलं. आतापर्यंत मी 3 वेळा सारेगमपच्या फायनल पर्यंत पोहोचले. काय बोलतस. पण पासेस नाही म्हणून परत घरी आले. तुझ्या अगं म्हणजे गाण्यातलं काय कळतं तुला. कळतं ना. ऐका. लेकर तुझको जाऊंगा दुल्हन आलन पालन चांदा डोला लाऊंगा दुल्हन आलन पालन 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 आलन पानन आनन आली पालीनं मारलं पाहिजे. ही 6 जण आणि ही 10 जण आली पालीनं मारलं पाहिजे. अरे तो तानसेन कुठल्या वरच्या पट्टीत गायचा तू कुठं झोपडपट्टीत गाती. काय करणार. माझ्या बाबांनी मला गाणंच शिकवलं नाही. डिप्लोमॅट. तुझा बाप डिप्लोमॅट होता. कलेतलं राजकारण आणि राजकारणातली कला त्याला चांगली अवगत होती. आपल्या नंतर कुणी चांगलं गाऊच नाही. आपणच मोठा असं त्याला करायचं होतं म्हणून कुठला शिष्य बनवला नाही आणि स्वतःच्या पोरीला गाऊ दिलं नाही. असा तुझा बाप. नाही माझ्या बाबांना बोल लावू नका. त्यांना लांछन देऊ नका. माझा बाप एक थोर गायक. तुम्ही त्याच्या गाण्यावर मजा मारलीत. माझ्या बाबांना माहिती होतं माझी अवस्था अशीच होणार म्हणून त्यांनी मला गाणं शिकवलं नाही. कारण त्यांना माहिती होतं की या राजाला कलेची कदर नाही. काहीतरी बोलू नको फालतू. बरोबर. उलट मी त्याला सांगितलं होतं दर 3 महिन्याला मला 2-2 सुपाऱ्या येतात माझ्या बरोबर चल परफॉर्म करायला. मी घेऊन जायचो त्याला म्हणायचो बाबा तू आधी गा. तू टाल्या मिलव. आधी तू गा मग मी कोली डान्स टाकतो. आवरं काय तर हा बसायचा पहिलाच राग मेघ मल्हार गायचा. सगळा पाऊस इव्हेंट कॅन्सल. तुम्ही इव्हेंट केले. तुम्ही सुपाऱ्या केल्या. पैसे कुठे माझ्या बाबांचे. काय बोलतस पोरी. कलावंतानं कलेची सेवा करावी. पैशाच्या माग पलू नये. हीच थुकरड भावना तुम्ही त्यांच्या मनात बिंबवली. त्यामुळे माझ्या बापाने पैशाकडे बघितलं नाही आणि तुम्ही त्यांचा पैसा खिशात घातला. मी पैसा खिशात घातला. मी हो. हाय का कुठं खिसा इथं. असं करू नका. मला नोकरीवर ठेवून द्या. का. मी खूप हलाखीत दिवस काढलेत.
हेच वाक्य जरा स्वतःकडे बघून बोल. मी उत्तम दिवस काढले. मग आणायला पाहिजे तुला आवडलं सगळं. पण माझ्या बाबांच्या गाण्यावर मी तुम्हाला मजा मारू देणार नाही. त्यांनी गायलेल्या गाण्याचं रॉयल्टी द्या. अच्छा, म्हणजे तू बापाच्या पैशावर जगणार तर. हो, तुम्ही नाही डाबरच्या पैशावर जगलात. बापाचं नाव माझ्या बाबर होतं, डाबर नाही. हलू बोल जरा. तेच ते पूर्व पुण्याईवर तुम्ही जगलात. त्यांचं राज्य आतापर्यंत त्याच्यावर बसला आहात. दादूस, अजूस, पंजूस, हे ऐकण्याआधी मला वर ढकल का नाही बोलवलंस. मी बापाशी बोलतोय. झाली असतील तुमची स्वागत. तर एक तर मला नोकरीला ठेवा, नाही तर माझी रॉयल्टी द्या. नाही देणार. नाही देणार. काय करशील? काय करे? काय करशील? काय करे? काय मी तुमच्या अशी अंगावर बसेन. अगं उठ गो माझे बाय. मी नाही सोडणार. ज्या ज्या राजाने लेखकाची लेखणी तोडली, गायकाचा सूर मोडला, कलेचा ध्यास सोडला, त्या त्या राजाचा ऱ्हास झाला. आता करू तुमचा ऱ्हास का देताय मला रॉयल्टी? जिल्हे सुभानी. आईला या वेळेला बरोबर बोलली. सगळ्या ऍक्टर्सनी ऍक्च्युली तुमचं उदाहरण घेतलं पाहिजे की बॉस ऍक्टर कसा असावा तर ऍक्टर असा असावा. थँक्यू. क्या बात आहे. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. असेच परफॉर्मन्स देत राहिले. अँड आय थिंक वी मस्ट हॅव अ ब्लास्ट. आज स्क्रिप्टच्या प्रचंड वरती जाऊन तुम्ही एक काहीतरी ग्रेट परफॉर्मन्स केलाय. विशाखा, माइंड ब्लोईंग, सुपर, आउटस्टँडिंग. मला तुम्हाला द्यायची एक म्युझिकल सलामी. बिलकुल. हो 11.5 गुण. ताई 11.5. 23 गुण मिळालेले आहेत.